हॅलो, नमस्कार. मी आज पिकलेल्या केळ्यांचा केक बनवते, कप केक. तर त्याला लागणारं साहित्य: 1 वाटी मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, चोको चिप्स, 1/4 कप ऑइल अँड 2 टेबलस्पून कर्ड आणि व्हॅनिला इसेन्स. आता हे मिक्सिंग करण्यापूर्वी मी कढई प्रीहीट करायला गॅसवर ठेवली आहे आणि आतमध्ये रिंग ठेवली आहे. मी पहिली ही 2 केळी सोलून बाउलमध्ये स्मॅश करून घेते. आता त्यात दही 2 टेबलस्पून फ्रायचं. त्यानंतर पाव कप ऑइल टाकलं. कोणताही ऑइल घ्यायचं, फक्त त्याला वास नसावा. अर्धा कप वाटलेली साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. आता त्यात हळूहळू मैदा घालून मिक्स करत राहायचं. एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. कप फुल नाही भरायचा, थोडा कमी भरायचा. ते फुलतात ना नंतर. कढईमध्ये ठेवून कढईमध्ये रिंग ठेवून त्याच्यावर ताट ठेवून त्याच्यावर हे कप ठेवले आणि आता त्या कपांवर थोडे थोडे चोको चिप्स टाकते. 25 ते 30 मिनटात आपण पुन्हा बघूया. आता बघूया उघडून आपले केक रेडी झाले का. अरे वा, छान फुललेत. सुईला पण नाही चिकटत आहेत. तयार झाले आपले केक. काही केक मी त्या कढईमधले काढून एअर फ्रायरमध्ये ठेवले होते, तेही बघूया झाले का. अरे वा, हे सुद्धा रेडी आहेत, छान भाजलेत. आता हे दोन्ही केक एअर फ्रायरमधले आणि कढईमधले आणि एअर फ्रायरमधले मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आता मी तुम्हाला दोन्ही केक दाखवते. हे केक कढईमध्ये बनवले, मस्त स्पॉन्जी झाले, छान स्पॉन्जी बेक झाले. आणि हे केक एअर फ्रायरमध्ये बनवले, हे पण छान झाले, स्पॉन्जी छान झाले, छान बेक झाले. तर तुम्ही पण माझ्या रेसिपींना लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि केकची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.